डेज मालिकेच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की अजय आणि नेहा रिपोर्ट्स घेऊन डॉक्टरकडे जातात, पण त्यांना डॉक्टर भेटत नाही. आता या भागामध्ये विमाण्यांचा मुलगा राणीला घेऊन अजयच्या घरी येतो. राणी त्याच्या आईची तब्येत विचारते व त्याच्या आईकडे अजयबद्दल जास्तीत जास्त माहिती काढायचा प्रयत्न करते व बोलता बोलता अजयच्या आईची तब्येत बिघडते. अजय व नेहाला डॉक्टर सांगतात ब्लड क्लॉट्स वाढण्या अगोदरच त्यांना इथे आणायला पाहिजे होतं व डॉक्टर त्यांना पेशंटला ऍडमिट करून घ्यायला सांगतात. राणी विमाण्यांच्या बायकोला सांगते की आपण त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाऊया. राणी अजयच्या आईला आपल्या गाडीमधून हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. अजय आणि नेहा हॉस्पिटलमधून त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासाठी घरी यायला निघतात. इथे राणी अजयच्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन येते. अजय आणि नेहा घरी येतात तेव्हा शेजारी त्याला कळवतात की आईला राणीने हॉस्पिटलमध्ये नेला आहे. अजय राणीला फोन करतो व तिच्या आईला हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेलात ह्याचा जाब विचारतो. राणी त्याला सांगते त्यांची तब्येत गंभीर असल्यामुळे मला तुम्हाला फोन करता आला नाही. ती अजयला हॉस्पिटलमध्ये बोलवून घेते. अजय आणि नेहा हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. अजय राणी त्याच्या घरी गेल्यामुळे तिच्यावर संतापतो. आता पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा मराठी कट्टा. मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेट्स व गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.